तर रामकृष्ण हरी मंडळी, पण 2 महिने सांगितलं डॉक्टरांनी की ना माझं मन होतं. पाऊस तर भयानक दिसतोय पुढं. या बाईने हाल हाल केलं आमच्या पप्पाची. 33 कोटी देव इथं जायचं. काय म्हणतेस? त्याच्यात येतोच का उतरून? ते माझ्या नवऱ्याचं काम आहे, पण माझ्यासाठी ते 10 वर्षाचं अंतर आहे. माझी सगळी स्टोरी सांगेल, ती पूर्ण सांगणार आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे शनिवार आणि दादाचा काल रात्री फोन आलेला की बाबाला आता ठीक आहे, डिस्चार्ज मिळाला आणि घरी आहे. तर सगळ्यात आधी आपण चाललोय आता डायरेक्ट कराडला. हे चांगलं आहे की आता बाबांना जरा बरं वाटतंय. तरी पण 2 महिने सांगितलं डॉक्टरांनी की त्यांना चक्कर येत राहील. पण पॉझिटिव्ह खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यातच खुश आहे मी. कारण बाबाचं जास्त वय असल्यामुळे थोडा वेळ लागला असता, पण नाही, सगळं व्यवस्थित झालंय पांडुरंगाच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने सगळं ठीक आहे. आणि आता आम्ही निघतोय आणि आता मी आहे स्वामीनारायण मंदिरच्या इथं. आता इथनं थोडासा चाय घ्यायचा आहे आणि डायरेक्ट निघायचं. ह्याच्या आधी पण 2 वेळा मी कराडला गेलोय बाईकवरूनच, पण बाबाच्या तब्येतीमुळं ना माझं मन होतं, त्यामुळं ब्लॉग बनवला नाही. आता सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे मी हा ब्लॉग बनवतोय. आता चहा प्यायचा, चिलकन चढवायचं आणि निघायचं. पाऊस तर भयानक दिसतोय पुढं. 1 मिनिट. कसं आहे पाऊस? आणि खेड शिवापूरच्या नंतर भाई प्रत्येक 500 मीटरला पाऊस ऊन थंडी, पाऊस ऊन थंडी. हे तेच वातावरण आहे जे म्हातारी माणसं म्हणतात तुझ्यापेक्षा जास्त मी उन्हाळी पावसाळे बघितलेत. हेच ते उन्हाळी पावसाळे. आता लोकांना काय वाटतं, राईड म्हणजे कसं मोकळा श्वास. पण घ्या, नेहमीप्रमाणे एका रायडरलाच माहीत की सॅटर्डेला जर निघाला तो तर त्याचं काय बोंबलणं होतं. बाय, या जगातल्या सगळ्या गाड्या त्याच दिशेने निघायला लागतात ज्या दिशेने तुम्ही जाता. आणि त्याच्यात जर तुम्ही चुकून महाबळेश्वराच्या दिशेने जात असाल तर तुमचं देवच भलं करो. अरे भाई साब, एवढ्या 4 व्हीलर एका क्षणी बाय असली वाट लागली का नाही, तरी पण तुमचा रायडर बाय बादशाह मधनं रस्ते काढत झपाक झुपूक हॉर्न पांग पांग बुंग बुंग देत रस्ता काढतच होता. खूप लोकांचा इगो हर्ट करून पुढं जात राहतो आपला बादशाह. पण कसं, या बसनी जेव्हा लावली ना बाय, हटतच नव्हतं. तर त्याला हॉर्न देतोय, पासिंग लाईट देतोय, पण त्याला काय घेणं देणं नव्हतं. त्याच्यात ह्या जगातल्या जेवढ्या पण वॅगनर आहेत त्या माझ्याच दिशेने आलेल्या. आज खूप खुश होतो खरं, कारण बाबांची तब्येत एकदम खूप भारी आहे, त्यामुळं मी खूप खुश आहे. लय बड बोलू लेकाच्या बास कट करू आणि डायरेक्ट मोकळा रस्ता दाखवूया. तर हा आहे खंडाळ्याचा घाट. या घाटाचा कानान कोपरा टन टन आपल्याला माहीत आहे, कारण गेले 12 वर्षे याच रस्त्यावरनं येऊन जाऊन करतोय मी. मध्ये मध्ये नाही गेलो कराडला, कारण कामं पण होती भरपूर. आणि कसं आहे, पोटासाठी नसतो मी भाई, त्यामुळं मला घर थोडंसं उशिराच बोलवतं. पण तरी पण ट्राय करत असतो मी, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तरी जायचं. भाई पाऊस असा पडत होता की काय सांगू. रपारप 500 मीटरवर पाऊस, परत ऊन, परत थंडी. तो रेनकोटची जी हाल आणि हवा झाले ना भाई, काय सांगू. आणि हो घुसलो मी आगाशिव नगरमध्ये, बादशाचा इलाका भाई. कराडमध्ये आगाशिव नगरमध्ये मी राहतो आणि खूप सारे चेंजेस झालेत. म्हणजे जसा प्रत्येक वेळेस येतो काय ना काहीतरी बदलच. आणि ही फायनली ह्या कॉलनीच्या नंतर माझी गल्ली लागेल. लहानपण गेलं या गल्लीत. वयाच्या म्हणजे 16-17 वर्षे मी गल्ली सोडली. रिझन खूप सारे आहेत, सांगेन मी कधीतरी, नक्की सांगेन. पण जेव्हा गल्लीत येतो तेव्हा हे तर मी शिकतोच की गावाचं जीवन आणि शहराचं जीवन भरपूर खूप म्हणजे खूप बेकार डिफरन्स आहे. आज बहुतेक कोणाचा तरी साखरपुडा होता म्हणून ह्यो मंडप बांधलाय आणि ह्यो पुढनं मी राईट घेणार. ह्या चौकात एवढ्या मेमरीज आहेत, एवढे राडे, एवढे मॅटर भाई साब, काय बोलू. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, माझा पण आहे, पण तो माझ्यापर्यंतच आहे. तो माझ्यापर्यंतच राहील. भाई गल्ली बघितलं ना की लय आठवण येते या गल्लीची यार. म्हणजे एका गल्लीतला पोरगा पुण्यात जाऊन
माझ्या आयुष्यात काय काय चेंजेस, काय काय नवीन गोष्टी, अजून पण मला खूप साऱ्या गोष्टी नाही माहीत आहेत. म्हणजे माझ्या वयाच्या लोकांना खूप सारे म्हणजे अपडेट आहेत, मी नाही आहे एवढा. हे समोर जे लेफ्टला दिसतं हे समाज मंदिर आहे आमच्या समाजाचं. इथं गणपती बसतात, दुर्गादेवी बसतात. आणि यार गणपतीतल्या मेमरीज, दुर्गादेवीतल्या मेमरीज आता खरं तर म्हणजे हे नाहीच होत, म्हणजे मी जाणंच होत नाही यार. आता हे इथून जे घरं लागतील, हे राईटला सगळे नातेवाईक आहेत माझे. राईटला जेवढी पण घरं आहेत म्हणजे काकाच खूप आहेत. ह्या लेफ्ट साईडला माझा मित्र राहतो अमोल म्हणून. आणि हे फायनली बघा आता एवढा मोठा 17.5 पदरी रस्ता, पोरगा हटत नाहीत भाई. गल्लीत काय जरी झालं की झुकेंगा नाही सारा, सगळी पुष्पा राहतात आमच्या गल्लीत. आणि बाप रे बाप, एवढ्या वर्षानंतर येऊन ना एकदम म्हणजे मेरी गली मै गली 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 मै. चला आता पोचलो आहे गल्लीत. तुम्हाला सांगेन मी दुसऱ्या व्लॉगमध्ये की बाबा माझं लाईफ गल्लीपासून ते पुण्यापर्यंत. चलो आता आलो आहे तर भेटूया आईबाबांना. हा मन्या. ओके ती म्हणता हे गोरी. कोण गोरी? कुत्री. कुत्रा का कुत्री आहे ती? कुत्री. होप होप. घरात बॅग घेऊन वारीला गेलेलो ना चालायला. आने वाली है मैचिंग दो पिलो का बस आपकी नजर के सामने है और आज इतना कुछ नंबर 8 बेडशीट आपकी नजर के सामने. नो डोंट मिस्टेक हिम. मला तुमची मुलगी पिक्चर हिंदी आहे ना? करायचं आहे. दॅट्स ऑल. तुम्ही माझ्या मुलीशी लग्न का नाही करू शकत? हा कितीची वाटते? अरे घेतली कितीची तीस. कितीची वाटते? होय. खेळ खाडा मसाला. कोण गेला तरी काय भीती नाही. ही माझी आई आहे. हा आवाजावरनं ओळखलं असेल. ओळखलं असेल. हे गरीब बिचारे माझे बाबा. या बाईने हाल केलं तो आमच्या पप्पांचे. घाली ना पाणी घाली ना. आणि हे आमचं ताजमहाल. गाई गरीबाचं घर आहे ते, ताजमहाल नाही. पण बाप आहे त्याचा राजा. हे आमचं देवारा. 33 कोटी देव इथंच आहेत सगळे. 33 कोटी इथंच. हे आमचं किचन. मी काय म्हणते माहितीये का? क्या म्हणतीस बॉल? क्या म्हणतीस? त्याच्यात घेतोस का उतरून? घे हा घे. ते सगळे देव आहेत, नारळ बिरळ ते धरायचे आणि गंगेत नेऊन सोडायचे आणि मेचकीत 4-5 देव ठेवायचे. मग सगळं 2-2 देव काऊन ठेवलंस? ते माझ्या नवऱ्याचं काम आहे. सती पती. हे ह्या दुकानाची ही मालकीन मालकी नाही मी. केशरबाई अंकुश पात्राचा कर. तडफड दिवसभर पड. हे किराणा मालाचं दुकान ह्या बाईचं आहे. हे समोरचं घर माझ्या दादाचं घर आहे. हे ह्या बाईच्या बहिणीचं घर आहे. आणि हे आमची गल्ली. निघलोय पुण्याच्या थोडस जवळच आहे. खेडशिवापूरच्या थोडस मागे. कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. घर माझं कसं वाटलं, आई बाबांना भेटून कसं वाटलं. पुण्यापासून कराडचं अंतर फक्त 150 किलोमीटर आहे. पण माझ्यासाठी ते 10 वर्षाचं अंतर आहे. कारण गल्लीतून निघून पुण्यात स्टेबल होणं, काम धंदा घर व्यवस्थित चालणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका झोपडपट्टीतल्या पोरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर ज्या क्षणी ह्या चॅनलचे 1K होतील त्या क्षणी मी माझी सगळी स्टोरी सांगेल. सगळी म्हणजे
झोपडपट्टी ते पुणे का निघलो, कसा निघलो, काही रिझन्स होते. रिझन्स तर भरपूर आहेत. तिथून कुठे गेलो, कसं झालं, पुण्यात अकॅडमी, टीचर, हे सगळं मी पूर्ण सांगणार आहे. पण जेव्हा चॅनलचे 1K सबस्क्रायबर्स होतील तेव्हा. आजच्यासाठी एवढंच. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मागच्या 2 व्हिडिओला शॉर्ट्सला खूप चांगला सपोर्ट करताय तुम्ही, प्रतिसाद मिळतोय. तर असंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.